हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील युनिट 4 अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी युनिट 5 तर याचा आपण प्रॉब्लेम घेणार आहोत। जवळपास याचे आपण 2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत। आजचा आपला प्रॉब्लेम हा थर्ड प्रॉब्लेम आहे। तर याचे आपण फक्त 4 प्रॉब्लेम घेणार आहोत। तर असेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील। तर हा प्रॉब्लेम खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण असेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात। तर कशा प्रकारे सोडवायचं तर ते आज आपण बघणार आहोत। जर तुम्ही प्रॉब्लेम फर्स्ट सेकंड पाहिलेला नसेल तर त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत प्लेलिस्टमध्ये, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आज आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। तर त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। तर आता बघा, हा प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत। तर इलेक्ट्रिसिटीचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती झालेला असेल, काय काय असतं इलेक्ट्रिसिटी अकाउंटिंगमध्ये, काय काय तुम्हाला बनवायचं असतं। तर जनरल बॅलन्स शीट बनवायची असते, नेट रिव्हेन्यू अकाउंट बनवायचं असतं, रिव्हेन्यू अकाउंट बनवायचं असतं आणि त्याचबरोबर कॅपिटल अकाउंट हे तुम्हाला बनवायचं असतं, ठीक आहे। तर त्याच प्रकारे आपण हा प्रॉब्लेम आज सोडवून घेणार आहोत। त्यानंतर इथे पहा, प्रॉब्लेम कशा प्रकारे दिले जातात तर व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला वाचून घ्यायचं आहे। डायरेक्टली मी एक एक आयटम वाचून डायरेक्टली आपण त्याचा इफेक्ट हा करून घेणार आहोत, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल, व्हिडिओसुद्धा खूप मोठा होणार नाही। तर बघा, द फॉलोइंग बॅलन्स ऑफ सनलाइट इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019 तर पर्टिक्युलर्स दिलेला आहे, अमाऊंट दिलेले आहेत। आता काही ठिकाणी पहा अमाऊंट तुम्हाला कशा दिल्या जातात। आता इथे पहा काय म्हटलेलं आहे, इक्विटी शेअर इश्यूड ड्युरिंग द इयर 2,50,000। इथे काय सांगितलेलं आहे, ड्युरिंग द इयर इथे 2,50,000 दिलेलं आणि हे जे बाहेर दिलेलं आहे तर हे अप टू डेट आहे का तर नाही, ही काय दिलेली आहे, टोटल दिलेली आहे 10 लाख। तर इथे अप टू डेट दिलेलं आहे का तर नाही, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। तर इथे बघा, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण घेतलेलं होतं, जसं की तुम्हाला इथे दिलेलं होतं बघा, बिल्डिंग ऑन 31 मार्च 2018 2,50,000। आता इथे दिलेलं होतं अप टू डेट, त्यानंतर बिल्डिंगचं ड्युरिंग द इयर दिलेलं होतं। पण या प्रॉब्लेममध्ये तसं दिलेलं आहे का तर नाही, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला की आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतं, ठीक आहे। तर आता बघा, इक्विटी शेअर इश्यूड ड्युरिंग द इयर किती आहे 2,50,000 आणि टोटल किती आहे 10 लाख, म्हणजे अप टू डेट किती असेल 2,50,000 10 लाखमधून 2,50,000 लेस करा, आपल्याला भेटेल अप टू द डेट। तर इक्विटी शेअर आपण कुठे लिहित असतो तर कुठे लिहित असतो आपण, जनरल कॅपिटल अकाउंटमध्ये लिहित असतो का तर नाही, कुठे लिहितो मग कॅपिटल अकाउंटमध्येच लिहित असतो, ठीक आहे। तर बघा, इक्विटी शेअर आणि डिबेंचर कॅपिटल साईडला, कॅपिटल अकाउंटला 2 साईड असतात, एक असते एक्सपेंडिचर आणि एक असते रिसिप्ट साईड। तर त्याचा फॉर्मॅट काय आहे, एक्सपेंडिचर अप टू द डेट ड्युरिंग द इयर टोटल। तर आपल्याला इथे ड्युरिंग द इयर दिलेला आहे आणि टोटल दिलेला आहे, अप टू डेट दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे। तर इक्विटी आणि डिबेंचर्स याचा अमाऊंट पहा, हा प्रॉब्लेम नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, तुम्ही सुद्धा एकदा सोडवून बघायचा आहे, ठीक आहे। इक्विटी शेअर आणि डिबेंचर हे कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्ट साईडला जातील, त्यामुळे कॅपिटल अकाउंटमध्ये रिसिप्ट साईडला हे पहा, इक्विटी शेअर किती आहेत ड्युरिंग द इयर आपल्याला दिलेलं नाही, 2,50,000 ड्युरिंग द इयर दिलेलं आहे, अप टू द डेट दिलेलं नाही, 1,10,00,000 याची टोटल दिलेली आहे। यातून हे लेस केल्यानंतर अप टू डेट किती असणार आहे मग 7,50,000 असेल, ठीक आहे। तर त्याच प्रकारे डिबेंचर्स ड्युरिंग द इयरचे आहेत 50,000, याची टोटल आहे 7,50,000, म्हणजेच अप टू डेट किती असेल 7 लाख, म्हणूनच ह्या दोन्हीची टोटल 7,50,000 आलेली आहे। तर हे तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये इक्विटी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या या प्रॉब्लेममध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, नेक्स्ट दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग ॲडिशनल ड्युरिंग द इयर। ॲडिशनल ड्युरिंग द इयर किती आहे 2,50,000 आणि याची टोटल किती आहे 5 लाख। आता 2,50,000 5 लाख लेस करा, त्यानंतर लिहा, त्याचबरोबर पब्लिक लॅम्प्स मशिनरी। आता पहा, लँड अँड बिल्डिंग पब्लिक लॅम्प्स मशिनरी हे ॲज इट इज तुम्हाला कुठे लिहायचं आहे
तर कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला हे तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हे डिस्ट्रीब्युशन लाईन जे आहे तर ते सुद्धा कुठे जाईल तर कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. तर इथे बघा कॅपिटल अकाउंटमध्ये आपण आलेलो आहोत. लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग आपल्याला ड्युरिंग द इयर दिले 2,50,000, टोटल दिले 5 लाख, म्हणजेच अप टू द डेट किती असेल 2,50,000. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे पब्लिक लॅम्प्स. आता पब्लिक लॅम्प्समध्ये पहा ड्युरिंग द इयर किती दिलेलं आहे 1 लाख, टोटल किती आहे 2,50,000. तर हे 2,50,000 1 लाखातनं मायनस करा, किती राहतील 1,50,000. त्यानंतर मशिनरी आहे. मशिनरी किती दिले ड्युरिंग द इयर 5 लाख दिलेलं आहे. त्यातनं टोटल किती दिले 1,25,000, 12,50,000 दिलेलं आहे. तर 12,50,000 मायनस 5 लाख करा, किती येतील 7,50,000 मशिनरी आली. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशन लाईन्स पहा किती दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये. डिस्ट्रीब्युशन लाईन्स ॲडिशनल ड्युरिंग द इयर 50,000 ड्युरिंग द इयर आहे आणि 2,50,000 टोटल दिलेली आहे. 2,50,000 टोटल घेतली, 50,000 ड्युरिंग द इयर, तर 2 लाख काय असणार आहे अप टू द डेट. तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन लाईन्स तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पहा इथे काय सांगितले फर्निचर. आता फर्निचर आपल्याला ड्युरिंग द इयर अप टू द डेट काही असं दिले का तर नाही. तर फर्निचर किती दिलेलं आहे 25,000. तर हे कुठे जाईल तर कॅपिटलमध्ये रिसिप्ट साईडला जाणार, एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे फर्निचर. 25,000 अप टू द डेट ड्युरिंग द इयर दिलेलं नाही, याची टोटलसुद्धा 25,000च येणार आहे. तर अशा प्रकारे हे लिहून झाल्यानंतर त्यानंतर काय दिलेलं आहे पहा कोल कॅरेज ETC जनरेशन. आता जनरेशन कुठे येतं तर जे आपलं रिव्हेन्यू अकाउंट आहे. तर रिव्हेन्यू अकाउंटचं तुम्हाला फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. काय फॉर्मॅट आहे त्याचा तर जनरेशन, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर काय आहे पब्लिक लाईटिंग, त्यानंतर रेंट रेट्स, त्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, लॉ चार्जेस, डेप्रिसिएशन, स्पेशल चार्जेस. तर हे आहे एक्सपेन्सेस रिव्हेन्यू अकाउंटचे. तर आता पहा कोल कॅरेज ETC जनरेशन किती आहे 3,75,000. आता कोल कॅरेज हे कुठं आहे एक्सपेन्सेस जनरेशनच्या रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस 25,000 हे सुद्धा कुठे जाईल रेंट अँड टॅक्सेसमध्ये जाईल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. आता ही इन्व्हेस्टमेंट काय आहे बरं, ही एक प्रकारे काय आहे इन्व्हेस्टमेंट. तर ही जी आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तर इन्व्हेस्टमेंट केल्यावर त्याचे रिटर्न आपल्याला भेटणारच आहेत कधी ना कधी. तर इन्व्हेस्टमेंट ही काय आहे आपली असेट असेल तर ही कुठे जाईल जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. त्याआधी तुम्ही कोल कॅरेज आणि रेंट अँड टॅक्सेस रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून घ्यायचं आहे. इथे पहा कोल कॅरेज 3,75,000, त्याचबरोबर रेट्स टॅक्सेस 25,000. त्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट कुठे जाईल तर जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा. इथे इन्व्हेस्टमेंट किती आहे 5 लाख. ठीक आहे. प्रॉब्लेम खूप मोठा आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्ससुद्धा काय आहे आपली असेट आहे. सन्ड्री क्रेडिटर्स करंट लायबिलिटी आहे त्यामुळे हे जाईल असेट साईडला, हे जाईल लायबिलिटी साईडला. सन्ड्री डेटर्स लिहा किती आहेत सन्ड्री डेटर्स 92,500. 92,500 सन्ड्री डेटर्स म्हणजेच कुठे लिहिलं आपण जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत 72,500. तर हे सुद्धा जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याचबरोबर काय दिलेलं आहे नेक्स्ट आयटम जनरल रिझर्व. आता पहा जनरल रिझर्व, कॉन्टिंजन्सी रिझर्व. आता जे काही तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कॉन्टिंजन्सी रिझर्व, जनरल रिझर्व दिले जाईल तर रिझर्व अँड सरप्लस आपण कुठे घेत असतो तर लायबिलिटी साईडला. तर हे दोन्ही आयटम कुठे जातील जनरल रिझर्व 1,50,000 आणि कॉन्टिंजन्सी रिझर्व 1 लाख. तर हे जाणार आहे लायबिलिटी साईडला. जनरल रिझर्व 1,50,000, कॉन्टिंजन्सी रिझर्व 1 लाख. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रॉब्लेम आणखीन आहे एवढा. हे पहा स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे प्रॉब्लेम. तर एकूण आपल्याला 39 आयटम्स दिलेले आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित नोंदवायचे आहेत. त्यानंतर खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा त्यानंतर नेक्स्ट आयटम कोणता दिलेला आहे तर हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. तर असेच प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारले जातात त्यासाठी याला IMP क्वेश्चन करून ठेवा. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे कॅश ॲट बँक.
आता कॅश ॲट बँक, कॅश इन हँड असेल, काहीही असेल, आपण हे कुठे लिहितो? जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश ॲट बँक किती आहे? 1,25,000. तर हे कॅश ॲट बँक जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या, 1,25,000. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, वेजेस अँड सॅलरी. आता वेजेस अँड सॅलरी दिलेलं आहे, परंतु कोणाचं दिलेलं आहे बघा इथे? जनरेशन स्टेशन. आता जनरेशनचं जेवढं आहे तेवढं आपण जनरेशनमध्ये घेणार आहोत. तर जनरेशन कुठे लिहिलं आपण? तर रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजेच एक्सपेन्सेस साईडला लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्यामध्येच हे घ्यायचं आहे. त्यानंतर खाली पहा, ऑइल वेस्टेज ETC, हे सुद्धा कशाचं आहे? जनरेशन स्टेशन, 1,25,000. हे सुद्धा जनरेशनमध्ये जाईल, रिव्हेन्यू अकाउंटमध्ये. त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स जनरेशन 7,500. तर हे तिन्ही कुठे जाईल? जनरेशनच्या खाली. तर इथे पहा, रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जनरेशनमध्ये वेजेस सॅलरी, वेजेस अँड सॅलरी किती आहे? वेजेस अँड सॅलरी आहे 5,50,000. त्यानंतर ऑइल वेस्टेज किती आहे? 1,25,000. रिपेअर्स अँड मेंटेनन्स किती आहेत? 7,500. तर हे जनरेशनच्या खालीच आपण हे जनरेशन लिहिणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, अतिशय सोपे प्रॉब्लेम असतात, फक्त वाचण्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की कशा प्रकारे दिलेलं जातं, कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करायचा आहे. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, वेजेस अँड सॅलरी डिस्ट्रीब्युशन. आता हे डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे कुठे आहे? रिव्हेन्यू अकाउंटला आपण डिस्ट्रीब्युशन हा स्पेशल पार्ट घेत असतो, तर त्यामध्ये हे वेजेस अँड सॅलरी डिस्ट्रीब्युशनमध्ये जाणार आहे. आता वरती वेजेस होतं, हे कशाचं होतं? जनरेशनचं होतं, तर ते आपण डिस्ट्रीब्युशनमध्ये घेतलं का? तर नाही, कारण याचा आयटम आपण त्याच्या खाली लिहित असतो. त्यानंतर बघा, वेजेस अँड सॅलरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, तर हे सुद्धा आपण डिस्ट्रीब्युशनमध्ये घेणार आहोत. त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता हे दोन्हीचं डिस्ट्रीब्युशन आपण डिस्ट्रीब्युशनच्या खाली, वेजेस अँड सॅलरी आहे 1,25,000, रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहे 5,000. तर रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला हे पहा, फॉर्मॅट अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये लिहा, वेजेस अँड सॅलरी 1,25,000, रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहेत 5,000. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा, बॅड डेब्ट्स. आता हे जे काही बॅड डेब्ट्स आहेत, तर हे काय आहे? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज आपण कुठे लिहित असतो? 2,500. हे बॅड डेब्ट्स आहेत, तर हे कुठे जाणार? तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडलाच आपण हे बॅड डेब्ट्स घेत असतो. परंतु कोणत्या आयटममध्ये जाणार आहेत हे बॅड डेब्ट्स? द स्पेशल चार्जेस म्हणून आपला एक घटक आहे, तर त्यामध्ये जाणार आहेत बॅड डेब्ट्स 2,500. स्पेशल चार्जेसमध्ये बॅड डेब्ट्स 2,500 हे तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर हा नवीन आयटम आहे, बॅड डेब्ट्स आत्तापर्यंत आलेला नाही, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये बॅड डेब्ट्स हा स्पेशल चार्जेसमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, सेल ऑफ स्क्रॅप. आता सेल झालं तर आपण कुठे लिहितो? रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला 5,000. तर हे 5,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये सेल ऑफ स्क्रॅप 5,000. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, डेप्रिसिएशन फंड. आता डेप्रिसिएशन फंड असेल, रिझर्व फंड असेल, काहीही असेल, आपण तो फंड कुठे लिहित असतो? 2,50,000. जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. तर इथे पहा, डेप्रिसिएशन फंड 2,50,000 हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, लॉ चार्जेस. आता लॉ चार्जेस हे काय आहे? 12,500. तर आता लॉ चार्जेस आहेत, हे चार्जेस आपण घेतलेले आहेत, म्हणजे आपलं इन्कम आहे, तर हे कुठे जाणार आहे? तर 12,500. लॉ चार्जेस हे आपलं इन्कम नाही, एक्सपेन्सेस आहे. तर लॉ चार्जेस हा रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला आपण स्पेशल घेत असतो लॉ चार्जेस. तर इथे तुम्हाला 12,500 हे लॉ चार्जेसमध्ये लिहून टाकायचं आहे. त्यानंतर बघा, लॉ चार्जेस झाल्यानंतर काय दिलेलं आहे इथे खाली? लॉ चार्जेस झाल्यानंतर काय दिलेलं आहे? एक्सपेन्सेस ऑफ पब्लिक लाईटिंग. आता पब्लिक लाईटिंग हा सुद्धा आपला स्पेशल घटक आहे, कुठला? रिव्हेन्यू अकाउंटमधला. तर एक्सपेन्सेस ऑफ पब्लिक लाईटिंगमध्ये लिहा 5,000, 55,000 पब्लिक लाईटिंगचे. ठीक आहे, त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर. तर आता मी सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला आयपासून कुठलाही आयटम सुरू हो, इंटरेस्ट डिव्हिडंड हो, इंटरेस्ट रिसिव्ड हो, इंटरेस्ट डिबेंचर हो, तर हे कुठे जाणार? तर नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन डिबेंचर किती दिलेलं आहे? 40,000. तर नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन डिबेंचर 40,000 तुम्हाला हे इथे लिहायचं आहे.
त्यानंतर काय दिलेलं आहे आता पहा, इन्कम टॅक्स. तर आता पहा इन्कम टॅक्स हे काय आहे, तर हे इन्कम टॅक्स 25,000 दिलेलं आहे. तर आता हे इन्कम टॅक्ससुद्धा आपण नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडलाच घेत असतो. आयपासून सुरुवात झालेला आहे. फक्त ही शॉर्टकट ट्रिक आहे, असं काही नाही की हां आयपासून सुरू झाले म्हणजे हे इथेच जाणार, परंतु आयपासून तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ही एक शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे. जे काही इंटरेस्ट ऑन डिबेंचर इन्कम टॅक्स असेल तर ते कुठे जाईल, तर नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. त्यानंतर काय आहे नेक्स्ट आयटम पहा, इन्शुरन्स प्रीमियम. आता इन्शुरन्स प्रीमियम किती दिलेला आहे, 20,000. तर आता हे इन्शुरन्स प्रीमियम काय असणार आहे, तर आता इन्शुरन्स प्रीमियम हा आपला आयपासून सुरू झाला म्हणजे ते नेट रिव्हेन्यूला येईल का, तर नाही. कुठे जाणार आहे, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस जे आहे रिव्हेन्यू अकाउंटमध्ये, तर त्याच्याच खाली आपण इन्शुरन्स प्रीमियम 20,000 आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर आता इन्शुरन्स प्रीमियम आपण 20,000 घेतलेले आहेत रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर काय दिलेलं आहे नेक्स्ट, सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर 20,47,000 20,47,500 दिलेला आहे सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी तुम्हाला माहितीच आहे, कुठे लिहित असतो आपण, रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 20,47,500. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, शेअर ट्रान्सफर फीस. आता शेअर ट्रान्सफर फीस, शेअरची ट्रान्सफरन्स फीस आहे, तर ही कुठे लिहितो आपण, तर आता बघा शेअर ट्रान्सफरन्स फीस किती दिलेली आहे, 2,500. तर आता शेअर ट्रान्सफरन्स फीस ही तुम्हाला कुठे लिहायची आहे, तर जे तुमचं रिव्हेन्यू अकाउंट आहे. ठीक आहे. तर आता रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला शेअर ट्रान्सफरन्स फीस किती आहे, 2,500. तर अदर रिव्हेन्यूमध्ये तुम्हाला हे शेअर ट्रान्सफरन्स फीस तुम्हाला लिहून घ्यायची आहे 2,500. तर पहा यामध्ये बॅड डेब्ट्स नवीन आहे, इन्कम टॅक्स नवीन आहे, शेअर्स ट्रान्सफरन्स फीस नवीन आहे, तर खूप आयटम्स नवीन आहेत. तर हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तर बघा त्यानंतर काय दिलेलं आहे, ऑडिट फीस, ऑडिटर्स फीस, डायरेक्टर फीस. आता हे ऑडिटर फीस डायरेक्टर फीस आपण देत असतो, त्यामुळे हे एक्सपेन्सेस आहे. तर हे कुठे जाणार, ऑडिटर फीस डायरेक्टर फीस. तर जे काही आपले मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आहे रिव्हेन्यू अकाउंटला, तर त्याच्याच खाली ऑडिटर्स फीस 5,000, डायरेक्टर फीस 10,000. तर हे इथेच येणार आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, सर्व्हिस कनेक्शन फीस. आता 1,250 सर्व्हिस कनेक्शन फीस हे आपलं रिव्हेन्यूमध्ये अदर रिव्हेन्यूमध्ये येईल. सर्व्हिस कनेक्शन फीस 1,250 रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच म्हणजेच इन्कम साईडला. त्यानंतर काय दिलेलं आहे, ऑफिस सॅलरी. ऑफिस सॅलरी 25,000. तर ऑफिस सॅलरी हे काय आहे आपलं, तर ऑफिसमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत तर त्यांना आपण सॅलरी देतो, तर हे स्पेशल चार्जेसमध्ये ऑफिस सॅलरी 25,000 हे इथे येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, जनरल ऑफिस एक्सपेन्सेस. आता जनरल ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा खर्चच आहे, तर हे कुठे जाणार, जनरल ऑफिस एक्सपेन्सेस. तर जनरल ऑफिस एक्सपेन्सेस हे जाणार आहेत, किती आहेत, 40,000. तर जनरल एक्सपेन्सेस तुम्हाला रेंट रेट अँड टॅक्स म्हणजेच त्याच्यामध्ये घ्यायचं नाही, मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये जाणार आहे. जनरल ऑफिस एक्सपेन्सेस 40,000 हे याच्या खाली लिहायचं आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेसच्या. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, मीटर रेंट. आता मीटरचं रेंट असेल काहीही असेल तर ते कुठे आपण लिहित असतो, रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला 11,250 मीटर रेंट. हे मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये मीटर रेंट 11,250 इथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला इंटरेस्ट भेटला आहे, तर हे आपला प्रॉफिट असणार आहे. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला लिहायचं आहे. क्रेडिट साईड म्हणजेच आपली इन्कम साईड असते, तर इथे लिहा बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 25,000. तर हे तुम्हाला क्रेडिट साईडला लिहायचं आहे नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, स्टोअर्स इन हँड. आता स्टोअर्स इन हँड हे काय असेल, असेट आहे.
तर किती दिलेली आहे 1 लाख. तर जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्टोअर्स इन हँड किती आहे 1 लाख. तर हे 1 लाख तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा बॅलन्स ऑफ नेट रेव्हेन्यू अकाउंट. आता नेट रेव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स आहे ओपनिंगचं, तर हे कुठं जाईल क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स नेट रेव्हेन्यू अकाउंट 1,25,000. तर बाय बॅलन्स ऑफ 1/4/2018 1,25,000 नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. तर त्यानंतर आपले 39च्या 39 पूर्ण लिहून झालेले आहेत. यात काही कोणाला अडचण असेल, कुठला आयटम समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता आपण वळणार आहोत ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट काय काय सांगितलेले आहेत त्याबद्दल पहा. तर आता बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे. सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्सिस्टन्स ऑफ सेल ऑफ पब्लिक लाईटिंग 5,47,500. सेल ऑफ पॉवर किती आहे 8 लाख. आणि सेल ऑफ अंडर स्पेशल कॉन्ट्रॅक्ट किती आहे 7 लाख. तर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी टोटल आपल्याला किती दिलेली आहे त्यांनी. इथे पहा सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी कुठे गेलं, हे पहा 20,47,500 सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी दिलेलं आहे. तर हेच काय केलेलं आहे त्याने फक्त इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे की हां पब्लिक लाईटिंगचं किती आहे 5,47,500 आहे लाईटिंगचं. त्यानंतर पॉवरचं किती आहे 8 लाख आणि अंडर स्पेशल कॉन्ट्रॅक्टचं किती आहे 7 लाख. तर हे याची टोटलच त्यांनी इथे दिलेली आहे. याची कुठेही काहीही इफेक्ट करायचा नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट देऊनसुद्धा तुम्हाला त्याने असा घोळ करू शकतात. म्हणजे वरती पण दिले टोटल करून, खाली पण इन्फॉर्मेशन दिले, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. वरती जे दिले तीच तुम्ही घ्यायची किंवा वरी जे दिलेली आहे ती न घेता तुम्ही डायरेक्टली ह्यासुद्धा अमाऊंट लिहून याची टोटल करून बघू शकतात. 20,47,500 एवढीच येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे पहा. काय म्हटलेलं आहे ते चार्ज डेप्रिसिएशन ऑन ओपनिंग बॅलन्स ॲट 5% ऑन लँड अँड बिल्डिंग आणि 7.5% ऑन मशिनरी, 10% ऑन पब्लिक लॅम्प्स, डिस्ट्रीब्युशन लाईन्स अँड फर्निचर. तर यावरती सुद्धा 10% सांगितलेलं आहे. आता काय म्हटलेलं आहे तर ओपनिंग बॅलन्स. आता जे आपलं कॅपिटल अकाउंट आहे तर यामधील ओपनिंग बॅलन्स कुठलं असणार आहे, जे काही अप टू डेट आहे ते आहे ओपनिंग बॅलन्स. लँड अँड बिल्डिंग आहे, पब्लिक लॅम्प्स आहे, मशिनरी आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, लाईन्स आहे, त्यानंतर फर्निचर आहे. तर आता याच्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे. टोटल अमाऊंटवरती सांगितलेलं आहे का तर नाही, या अमाऊंटवरती सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या अमाऊंटवरती सांगितलेलं आहे त्यामुळे यावर काढायचं आहे. तर पहा किती दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग 5%. आता लँड अँड बिल्डिंगवर 5% कॅल्क्युलेट करा. 2,50,000 × 5 / 100 किती येईल 12,500. जेवढं काही डेप्रिसिएशन येणार आहे तेवढे आपल्याला दोन इफेक्ट करायचे नाहीत, फक्त एकच इफेक्ट करायचा आहे. तो नाही, 2 इफेक्ट तुम्हाला करावे लागतील ॲडजस्टमेंटमधले. ठीक आहे. ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट करावे लागतील. एक इफेक्ट कुठे जाईल तुमचा रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिसिएशनमध्ये. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन किती आहे 12,500. मशिनरीचं येईल. आता पहा मशिनरीवर किती सांगितलेलं आहे यांनी 7.5% ऑन मशिनरी. आता मशिनरीवर 7.5% कॅल्क्युलेट करा किती येईल 56,250. लॅम्प्सवरती करा तसंच 15,000. लाईन्स अँड फर्निचरवरती करा 22,500 येईल. तर या सगळ्यांचं टोटल तुम्हाला करायचं आहे आणि कुठे लिहायचं आहे जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला करंट इयर डेप्रिसिएशन याची टोटल तुम्हाला लिहायची आहे 1,06,250 एवढी करंट इयरची टोटल येणार आहे. करंट इयर डेप्रिसिएशन कुठे कुठे करायचा डेप्रिसिएशनचा इफेक्ट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, त्याचबरोबर जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. असे 2 इफेक्ट तुम्हाला डेप्रिसिएशनचे करायचे आहे. ओपनिंग बॅलन्सवरती कॅल्क्युलेट करा म्हणलं तर ओपनिंगवरती करायचं, टोटलवरती सांगितलं तर टोटलवरती करायचं. ठीक आहे. इथे काय सांगितलं आहे ओपनिंगवरती करायला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण ओपनिंगवरती केलेलं आहे, टोटलवरती आपल्याला सांगितलेलं नाही. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे पहा. फायनल डिव्हिडंड ॲट 5% ऑन ओपनिंग शेअर कॅपिटल, प्रिपेअर रिव्हेन्यू, नेट रिव्हेन्यू, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता फायनल डिव्हिडंड 5% कशावर सांगितलेलं आहे ओपनिंगचं शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल आपल्याला कुठे दिलेलं आहे ओपनिंगचं, इथे पहा
इक्विटी शेअर जे दिलेले आहेत 7,50,000 हे इक्विटी शेअर आहेत. तर त्याने आपल्याला 5% काय काढायला सांगितलेलं आहे, फायनल डिव्हिडंड. आता डिव्हिडंड जो आहे तर तो आपण शेअरवरती काढायचा आहे. 7,50,000 × 5 डिवायडेड 100 करा, किती राहील, 37,500 राहील. तर याचा फायनल डिव्हिडंडचा इफेक्ट तुम्हाला कुठे कुठे करायचा आहे, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, त्याचबरोबर लायबिलिटी साईडला फायनल डिव्हिडंड 37,500, जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 37,500. तर असा इफेक्ट तुम्हाला इथे करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपलं पूर्ण जे काही आयटम्स दिलेले होते तर ते सगळं काही नोंदी करून झालेलं आहे. त्याचबरोबर ॲडजस्टमेंटसुद्धा आपल्या करून झालेल्या आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे कॅपिटल अकाउंट आहे ते तुम्हाला क्लोज करायचं आहे. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट का क्लोज करायचं आहे, कारण आपण त्याच्यावरती कॉन्टिंजन्सी रिझर्व हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॅपिटलचं बॅलन्स हे लागत असतं. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी कॅपिटल अकाउंट क्लोज करा. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पहा, इथे तुम्हाला काही क्रेडिट साईडची म्हणजेच रिसिप्ट साईडची टोटल करा. 10 लाख प्लस 7,50,000 किती येईल, 17,50,000 टोटल येईल. ड्युरिंग द इयर किती आहे, 2,50,000 प्लस 50,000 3 लाख. अप टू द डेट 7,50,000 प्लस 7 लाख 14,50,000. त्यानंतर इकडे पहा, एक्सपेंडिचर साईडच्या टोटलची टोटल किती येईल, 22,75,000. आणि आता पहा 1,75,000 हे छोटं आहे, 22,75,000 मोठा आहे. तर यातून लेस करा. बॅलन्स किती राहणार आहे, 5,25,000 हे बॅलन्स राहील. त्यानंतर ड्युरिंग द इयर किती आहे, याची सगळ्याची टोटल करा, किती येईल, 9 लाख. तुम्हीसुद्धा एकदा टोटल करून बघा, कारण कॅल्क्युलेटरमध्ये चुका होऊ शकतात. तुम्ही व्यवस्थित करून पाहायचं आहे. ही जी अमाऊंट आहे 2 लाख आहे. ठीक आहे. तर याची टोटल करा, किती येईल, 13,75,000. तर अशा प्रकारे याची टोटल करून वगैरे झालेलं आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, आता हे जे 22,75,000 आलेलं आहे त्यावरती आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता पहा 22,75,000 × 1/2 1/2 तुम्हाला यावरती कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्याचं जे हे जे करून येईल त्याला 100% डिवायडेड करायचं आहे. आता 22,75,000 गुणिले 1/2 करा, किती येईल, 11,37,500 येईल. याला डिवायडेड 100 करा, किती येईल, 11,375. आता ही कॉन्टिंजन्सी रिझर्व आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. आता कॉन्टिंजन्सी रिझर्व याचे इफेक्ट कुठे कुठे करायचे, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला एक करायचा. द करंट इयर कॉन्टिंजन्सी 11,375 आणि त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला करायचा. करंट इयर कॉन्टिंजन्सी 11,375. तर असे 2 इफेक्ट करून झाले. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचं कॅपिटल अकाउंट आहे त्यामधलं जे बॅलन्स आहे, आता पहा याचं जे टोटल आहे किती आहे, 22,75,000 आणि रिसिप्ट साईडचं जे टोटल आहे 1,75,000. तर हे जे टोटल आहे तुम्हाला कुठे घ्यायची, आता रिसिप्ट साईडची टोटल लायबिलिटी साईडला घ्या, कॅपिटल जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल रिसिप्ट 1,75,000 आणि असेट साईडला कॅपिटल एक्सपेंडिचर 22,75,000 हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तरच तुमचं बॅलन्स हे टॅली होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे लिहून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. त्या सगळ्यात आधी रेव्हेन्यू अकाउंट तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे. डेबिट साईडची टोटल करा, क्रेडिट साईडची टोटल करा. तुमची क्रेडिट साईडची टोटल येणार आहे 20,67,500. ही टोटल दोन्हीकडे लिहायची आहे आणि या सर्व टोटल लेस करा, किती राहील, नेट प्रॉफिट भेटेल 5,78,750 नेट प्रॉफिट भेटला. तर आता ह्या नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा, ट्रान्सफर टू नेट रिझर्व अकाउंट. तर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या कुठे ट्रान्सफर करायचा, क्रेडिट साईडला बाय करंट इयर प्रॉफिट 5,78,750. त्यानंतर नेट रेव्हेन्यू अकाउंट क्लोज करून घ्या. डेबिट साईडची करा टोटल, क्रेडिट साईडची करा. क्रेडिट साईडची टोटल मोठी येणार आहे, ती दोन्हीकडे लिहायची आहे. 7,28,750 ही टोटल दोन्हीकडे लिहा. त्यानंतर हे लेस करा,
किती राहील नेट रिझर्व? 6,14,875. तर हे कुठे ट्रान्सफर करायचं आहे? तर जनरल बॅलन्स शीटला. जनरल बॅलन्स शीटमध्ये कुठे ट्रान्सफर करायचं आहे? तर लायबिलिटी साईडला. 6,14,875. तर 6,14,875 नेट रिझर्व बॅलन्स हे इथे ट्रान्सफर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता काय राहिलेलं आहे का आपलं? नाही. रिव्हेन्यू अकाउंट झालं, नेट रिव्हेन्यू अकाउंट झालं. कॅपिटल अकाउंटमधील एक्सपेंडिचरमधील जी काही टोटल आहे, तर एक्सपेंडिचरची टोटल आपण असेटला लिहिली, रिसिप्टची टोटल आपण लायबिलिटीला लिहिली. याचा इफेक्ट आपण घेतलेला आहे. त्यानंतर आता जनरल बॅलन्स शीट तुम्हाला क्लोज करायचं आहे. तर जनरल बॅलन्स शीट क्लोज करत असताना दोन्ही साईडच्या टोटल तुमच्या सेम आल्या तरच तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर आहे. तुम्हाला आन्सर हे सोडवल्यावरच कळणार आहे. त्यासाठी याची टोटल करून पहा तुम्ही एकदा. बॅलन्स टॅली होईल 3,92,500. लायबिलिटीची साईडसुद्धा 3,92,500 एवढी येणार आहे. तर तुम्हीसुद्धा कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे. कॅल्क्युलेशनमध्ये चुका होऊ देऊ नका. 30,92,500 30,92,500 एवढी तुमची लायबिलिटी आणि असेट ही टॅली होणार आहे एवढ्याने. तर काही प्रॉब्लेम असेल, कॉन्टिन्जन्सीचे रिझर्व, कॉन्टिन्जन्सीचे तुम्हाला 2 इफेक्ट करायचे आहेत. ज्या काही तुम्हाला ॲडजस्टमेंट दिल्या जातील तर त्या ॲडजस्टमेंट तुम्हाला काय करायचे आहेत? तर त्याचे 2 इफेक्ट करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. आता इथे सुरुवातीलाच काय दिलेलं आहे? ड्युरिंग द इयर आणि टोटल दिले, अप टू डेट दिलेलं नाही. तर कन्फ्यूज होऊन जायचं नाही. अप टू डेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. ड्युरिंग द इयर मायनस टोटल करा, अप टू द डेट भेटून जाईल. ठीक आहे. तर व्यवस्थित प्रॉब्लेम वाचून व्यवस्थित आन्सर सोडवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक थोडासा डिफिकल्ट लेवल प्रॉब्लेम घेणार आहोत. त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढील येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन प्रॉब्लेम घेऊया. तोपर्यंत अभ्यास करा. यात काही अडचण असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.